तोट गर्दी केलेली आपण पाहतोय। सेमीफायनल क्रमांक 1 एका बाजूला बेलोशी बिग बुल संघ, दुसऱ्या बाजूला नांदगाव निंजा संघ पाहायला मिळतोय। काय कमालीची प्लेइंग 11 आहे आणि काय कमालीचं कॅप्टनशिप इथून मात्र उमेश घाणेकरने केलेलं आपल्याला पाहायला मिळालं। त्याची साथ अंकित टावरेने चांगल्या पद्धतीने दिली, त्याची साथ आपण पाहिलं तर देवेशने चांगल्या पद्धतीने दिली आणि त्याचमुळे का होईना इथपर्यंत आपला संघ येऊन पोहोचलाय। ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। इंटरनॅशनल क्रिकेटचा फील लुक वाइब देणारी ही क्रिकेटची स्पर्धा। धन्यवाद देऊयात पुन्हा एकदा सन्माननीय चिवताई आणि निपाल शेठ पाटील यांना सुद्धा, ज्यांनी इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा या 3 तालुक्यांसाठी उपलब्ध केलेली आपल्याला पाहायला मिळते। काउंटडाऊन बिगिन करूयात। इथून मात्र 10 9 8 7 6 5 4 3 2 1 एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। पीएनपी चषक 2025 बोला गणपती बाप्पा। मॅच ऑन झाले। पहिलाच बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर। आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला। जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा। थँक्यू डीजे। आणि ज्या पद्धतीची सुरुवात अपेक्षित होती तशीच सुरुवात नेहमीप्रमाणे आपल्या संघाला करून देतोय फलंदाज साक्षीत पाटील आपण पाहतोय। आणि अशाच प्रकारे त्यांनी प्रत्येक सामन्यात आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि नावाप्रमाणेच चांगली सुरुवात इथे झालेली आहे संघाची। नाही किंबहुना मी इथून म्हणेन मागच्या 2-3 सामन्यांमध्ये जो फ्लॉप ठरला होता मोठ्या मॅचचा, मोठा प्लेअर म्हणून त्याच्याकडे नेहमीच बघितलं गेलं। बागदांडा या गावाला तो बिलॉंग करतो आणि आता मात्र इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आता संघाला गरज आहे ती म्हणजे साथ देण्याची। आता संघाला गरज आहे की धावा बनवायची, ज्याला ब्लेझिंग स्टार्ट म्हणतात ना, आक्रमक सुरुवात ती द्यायची आहे। आणि मग आक्रमकता म्हटली की इथून मात्र रसिक मायबाप प्रेक्षक बघा काय आनंदाने काय हर्ष उल्हासपणे या क्रिकेट स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत। स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल सौरभ गव्हाणकर। नक्कीच आणि ज्या पद्धतीने सपोर्ट आहे त्या पद्धतीचा खेळ या संघाने करून दाखवले आणि ज्याला कन्सिस्टंट परफॉर्मर म्हणून ओळखलं जातं असाच आपण पाहतोय सौरभ स्ट्राइकवर। आणि इथे पहिला चेंडू लगावलेला फटका, चेंडू उंच हवेत गेलाय। जोपर्यंत क्षेत्रक्षेत्र पोहोचतोय चेंडू जातोय त्याला चकवत सीमारेषे पार येतोय चौकार। खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला। जरी गाव छोटा तरी घाव मोठा, एकापेक्षा एक जबरदस्त फटके मैदानाच्या आत। जर साक्षीत सरळ बॅटने खेळू शकतो तर मात्र इथून मात्र पुल सक्सेसफुल सुद्धा करून देऊ शकतो। सन्माननीय वासुदेवजी नाखवा यांच्याकडनं आपण जर पाहिला तर प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे। सन्माननीय अमनजी नाखवा यांच्याकडनं येणाऱ्या प्रत्येक चौकार आणि षटकारांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज सुद्धा पाहायला मिळत आहे। प्रत्येक चौकार येऊ देत षटकार येऊ देत अमन नाखवा यांच्याकडनं पारितोषिक नक्की येणार आहे। यावेळेला मात्र गोलंदाजाने लाईन अडलेन पूर्णपणे बदललेली आपण पाहतोय। स्वराज देवळे मैदानाच्या आत आहे, डावखुरी गोलंदाजी करतोय, नॅचरल स्विंग मिळवण्याचा प्रयत्न करतोय। पीएनपी चषक म्हटलं की उत्तम दर्जा आला आणि मग अशा वेळेला दर्जेदार गोलंदाजी करायची आहे हे स्वराज देवळेला माहिती आहे। सुरुवातीची ओव्हर फार महत्वाची आहे, आपल्या संघाचा टेम्पो सेट करणारी ओव्हर घेऊन सज्ज झालाय। इथून मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे। एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय, अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल। दुसरी धाव नाकारली, होऊ शकली असते का हा एक भाग नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल। नक्कीच आकाश आपण पाहिलं तर चांगला खेळ पाहायला मिळतोय। गोलंदाजी सांगायचं झालं तर स्वराज गोलंदाजाला मागील चेंडू कुठे फॉलो करणारा करतोय, त्याने ओळखलं फलंदाज ऑफच्या बाहेर शफल होतोय, कुठे मिड विकेट स्क्वेअरला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच अनुषंगाने त्याला चकवण्यासाठी ऑफच्या बाहेर चेंडू टाकला जातोय। आणि मागील दोन्ही चेंडू पण पाहिलं तर एक चेंडू निर्धाव आणि पुढील चेंडूवरती एकेरी धाव आले। पुन्हा एकदा साक्षी स्ट्राइकवर इथून मात्र फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे। शॉर्ट फाईन लेगने कोणतीही चुकी केली नाही। पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमक सुरुवात पाहिली, पहिल्या ओव्हरमध्ये अचूकता गोलंदाजी पाहिली आणि पहिल्या ओव्हरमध्ये पहिली विकेट सुद्धा पाहिली।
पक्षाची शान PNP चषक शेका पक्षाचा मान PNP चषक तरुणाईचा सन्मान PNP चषक. नक्कीच आकाश म्हटलं जातं ना, आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा श्राप. कारण चांगली सुरुवात केली होती, मात्र या सुरुवातीला एका मोठ्या धावसंख्येत रूपांतरित करता आलं नाही. ते म्हणजेच साक्षीतला. इथे कुठेतरी कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं देखील, कारण त्यांनी आपण जर पाहिलं पहिल्या 3 षटकात 2 चौकार खाल्ले होते, कारण चांगले फटके होते. फलंदाजांचं कौतुक करावं लागेल, मात्र त्यानंतर कमबॅक केलं गेलं. कुठेतरी मोठा फटका लगवण्याच्या प्रयत्नात इथे साक्षीत बाद झालाय. आणि पहिल्या षटकाची सांगता झाल्यानंतर आपण पाहिलं धावफलकाची स्थिती, तर 1 गडी बाद 10 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. न्यू बॅटर संघाचा कर्णधार आपण पाहतोय मंथन डाकी इथे नवीन फलंदाज म्हणून 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय. बघा एका बाजूला आपण जर पाहिलं ना, तर ज्या पद्धतीची कामगिरी इथून मात्र सुरुवातीपासून केली आहे बेलोशी बिग बुल संघाने, नाणेफेकीचा कौल सातत्यपूर्णने जिंकला, सातत्यपूर्णाने फलंदाजी स्वीकारली. या आधीच्या मॅचमध्ये स्कोर थोडा कमी झाला होता, मात्र गोलंदाजांच्या बळावरती त्यांनी कमबॅक केलं होतं. मंथनला माहिती आहे कशा पद्धतीने कमबॅक केलं पाहिजे. मंथनने सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेट खेळलंय. त्याच्या मेरिटवरती खेळत असताना बऱ्याचशा अडचणींमधल्या मॅचेसमधून संघाला बाहेर काढलंय. आणि म्हणूनच का होईना इतक्या दैदिप्यमान रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आज तो एक चांगला कॅप्टन म्हणून सुद्धा उदयास आलेला आपण पाहतोय. आणि आकाश आपण पाहतोय ना की पारितोषिकांची आता खैरात व्हायला सुरुवात झाली की जर लागोपाठ 2 षटकार लगावले गेले तर बोडणी येथील विश्वास नाखवा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल फलंदाजांसाठी. निश्चित रूपाने पारितोषिकांची या ठिकाणी बरसात होताना पाहायला मिळते, खैरात होताना पाहायला मिळते. आणि मग पारितोषिक पटकावणारा खेळाडू स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळते. सौरभ गव्हाणकर मैदानाच्या आत. षटक क्रमांक 2 निशांतचा पहिलाच बॉल, फुलर लेनचा बॉल अपस्टम्पच्या बाहेर. जाणीवपूर्वक गोलंदाजी, फ्लाईट दिली. लालच बुरी बला होती हे पुन्हा एकदा पाहायला मिळालं. बघा अक्रॉस द लाईन खेळायचं होतं म्हणून शफल झाले, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क आलेला नाहीये. त्याचमुळे का होईना इथून मात्र निशांतने आपली रणनीती काय आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले. नक्कीच आकाश, आणि बऱ्याच वेळ क्रिकेट म्हणजे माइंड गेम देखील म्हटलं जातं, कारण ज्या पद्धतीने फलंदाज स्टान्स पाहिला तर नक्कीच तो ऑफिसच्या बाहेर जाणार. त्याच उद्देशाने एक चांगला चेंडू टाकला गेला. आणि यावेळेस फुल टॉस चेंडू, या चेंडू लागला फटका. नक्कीच फलंदाज रडार मिळाला चेंडूला, त्याने भिरकवलं मिड विकेटच्या सीमारची पार. येतोय मोठा फटका, षटकार. त्याच प्रकारचा चेंडू होता, किंबहुना लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. ऍक्शन रिप्ले बघा. डावखुरा गोलंदाज आहे, जागा बनवली ऑनसाइडच्या दिशेने, बॉटम हँडचा वापर केला गेला. ज्या वेळेला कनेक्ट झाला त्यावेळेला शिक्का मोर्तब केला होता की हा चेंडू सीमारेषा पार आहे. अर्धा डझन धावा मिळणार यात तीळ मात्र शंका नाहीये. धावफलकावरती इथून मात्र बदलाव झालाय. धावफलक आपण पाहतोय 16 वर जाऊन पोहोचले. 16 ऑन स्कोर बोर्ड. सन्माननीय अमनजी नाखवा यांच्याकडनं 1000 रुपयांचं, अमन नाखवा यांच्याकडनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज जरूर पाहायला मिळणार आहे. सौरभ गव्हाणकरच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. चला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव जरूर घेतली. बघा ऍज अ प्लेयर एखादा चांगला चेंडू आहे त्याला सन्मानपूर्वक खेळत असताना प्रसंगावधान राखत ती धाव सुद्धा पूर्ण गरजेचं आहे. कारण आलेल्या षटकारानंतर एक धाव फार महत्वाची. धावफलक चालू ठेवतो आणि किंबहुना स्ट्राईक रोटेशनला सुद्धा तितकाच महत्व प्राप्त होईल. नक्कीच आकाश, आणि मी आधीच म्हटलं होतं कन्सिस्टंट परफॉर्मर म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे सौरभ गव्हाणकरला. सातत्यपूर्ण खेळ त्याचा पण पाहिला. एक चांगला फलंदाज आहे. खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतला, षटकार लागला आणि चांगल्या चेंडूला सन्मान देत एक धाव घेतली. आणि आपल्या साथी फलंदाजाला, आपल्या कर्णधाराला त्यांनी स्ट्राईक दिले. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळी चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. दोन्ही खेळाडूंकडे आपण पाहिलं तर चांगले पेशन्स आहेत. त्याचबरोबर जर आपण पाहिलं चांगलं टेम्परमेंट आहे. आणि क्रिकेटमध्ये टेम्परमेंट आहे फलंदाजाकडे गोलंदाजाकडे असणं तेवढंच आवश्यक आहे. नाही इथून मात्र आपण ना मुरुड संघाचं कौतुक केलं पाहिजे. ज्या पद्धतीची कामगिरी त्यांनी केली आहे, म्हणजे नांदगाव संघ आपण जर पाहिलं ना तर सुरुवातीचे दोन्ही गोलंदाज डावखुरे घेऊन येत आहेत. मग पॉवर प्लेची षटकं किती महत्वाची ते त्यांना माहिती आहे. किंबहुना 6 ओव्हरची मॅच म्हटल्यावरती आपल्याकडे स्टार्ट बेस फाउंडेशन चांगलं झालं पाहिजे. यावेळेला मात्र गॅप शोधली आहे. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. सबसे तेज सौरभ गव्हाणकर.
आकाश एक गोष्ट तुला तुझ्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सौरभला आज खेळणं गरजेचंच आहे आणि अशा वेळेला जेव्हा आज तो मैदानावरती आलाय ना त्याला माहिती आहे एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती बॅटिंग कशा स्वरूपाची करायची असतं. सौरभ गव्हाणकर जेव्हा सुरुवात करतोय ही एक वेगळी इनिंग असेल त्याच्यासाठी स्पेशल वाली. निश्चित रूपाने एक वेगळा प्लेयर आहे, स्पेशल प्लेयर आहे, स्पेशल एलिमेंट घेऊन मैदानाच्या आत आलाय. यावेळेला बॅटची लिडिंग एज, नशिबाची साथ, बॉल जाईल लॉंग स्टॉप, सीमा रेषा पार, चौकार, डावपेच युक्त, धडाकेबाज, दणकट, दिपवणारा चौकार. केलाय की या स्पर्धेचा स्पेशल एलिमेंट अर्थातच पीएनपी बॉल इथे या ठिकाणी इंट्रोड्यूस केला जाईल, ज्याला टेप बॉल म्हणून प्रचलित झाली आणि आता तदनंतर मात्र तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज कोण बोलवणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. प्रो लिंकच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. पीएनपी बॉल ओव्हर एक नयनरम्य दृश्य पाहायला मिळते. फ्लड लाईट्स मध्ये हे मैदान स्टेडियम पेक्षा काही कमी दिसत नाहीये. आझादचं हे क्रीडा नगरी आता मात्र रसिक मायबाप प्रेक्षकांनी दुमदुमलेलं पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 समाप्त झाली. 2 षटकांच्या सांगती अखेरीस धावफलकावरती 1/26 अशी स्थिती किंबहुना परिस्थिती पाहायला मिळते. बघा काय प्रेक्षक आहेत. कोणीतरी पिवळी जर्सी घातली आहे, कोणीतरी पिंक जर्सी घातली आहे, कोणीतरी ब्लॅक घातली आहे. मात्र आज आपल्या गावातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी ही प्रेक्षक मंडळी पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या प्रत्येक चौकार आणि षटकाराला अमन नाखवा यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा दिलं जात आहे. स्पर्धा मोठी आहे, पारितोषिकं मोठी आहेत आणि मग अमन नाखवाजी सुद्धा खूप मोठे आहेत. त्यांनी मोठ्या मनाने ही पारितोषिके या ठिकाणी दिलेली आपण पाहतोय. त्याचप्रमाणे सन्मान्य वासुदेवजी नाखवा यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयांचं कॅश प्राइज प्रत्येक चौकार अर्थात प्रत्येक षटकाराला मिळणार आहे. ओळीत मैदानाच्या आत जिथे संघाचा म्होरक्या, कर्णधार, अध्यक्ष, नेता स्ट्राईक एंड वरती आहे, त्यासाठी पहिलाच बॉल स्विंग झालाय. धावचित करण्याची नामी संधी, धडक झाली आहे. पंच या ठिकाणी कळवतायत की शंकराच्या तिसऱ्या डोळ्याप्रमाणे आमच्या टेक्नॉलॉजीचा तिसरा डोळा उघडेल. मंथन डाकी फ्रेम मध्ये होता का? असेल तर वाचलाय, नसेल तर मात्र संघ अडचणीत आहे. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा जिथे एका बाजूला बेलोशी बिग बुल संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय नांदगाव निंजात संघ. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्क्रीनवरती हे दृश्य आपण पाहतोय. टीम मीटिंग घेतली आहे. मी नेहमी म्हणतो या टीम मीटिंग फार गरजेच्या आहेत, जिथे अनुभवी खेळाडू, नवोदित खेळाडू एकत्रित येतात. कोणीतरी रोह्याच्या तालुक्यातील गावातील खेळाडू आहे, कोणीतरी अलिबाग मधील कुठच्या तरी गावाचा खेळाडू आहे, कोणतरी मुरुडच्या कुठच्या तरी गावाचा खेळाडू आहे. प्रत्येक जण आपले अनुभव शेअर करतोय. इथून निर्णायक डिसिजन्स घेतली जातात की आपण स्ट्रॅटेजीमध्ये काय बदलाव केले पाहिजेत. मॅचचं टाइम आहे, ते टाइम कशा पद्धतीने पुढे नेलं पाहिजे. रसिक माव्या प्रेक्षकांची आपल्यावरती जबाबदारी आहे, त्यांना चांगला खेळ करून दाखवायचा आहे. यासाठीचा खऱ्या अर्थानं सर्व गुण संपन्न अशी ही टीम मीटिंग मैदानाच्या आत पाहायला मिळते. इथून मात्र आपण पाहतोय तिसऱ्या अंपायरकडे डिसिजन जरूर आलाय. नॉट आउट आहे आणि हा बॉल मात्र वाईड पकडला गेलाय. नॉट आउटचा इशारा. मग मैदानाच्या काय घडलं ना, दसरा ना दिवाळी, मात्र वाईड +1 अशा स्वरूपातील 2 धावा मिळणार आहेत. धावफलकावरती होईल बदलाव. इथून मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 28च्या घरामध्ये. बघा व्यासपीठावरती रती महारथी यांची मांदियाळी पाहायला मिळते. कोणीतरी चिवताई, कोणीतरी नृपाल शेठ पाटील यांच्या प्रेमा खातीर सपोर्ट करायला आणि इतक्या मोठी स्पर्धा कशी असते ते पाहण्यासाठी प्रत्येक जण आलेला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या मोर्चावरती स्वप्नील काटकर. तळेखार विभागातील खेळाडू स्टेअर केलाय. चिकी रन, प्रेशर, दबाव हेच मी सांगत असतो. बघा ज्या वेळेला 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये क्षेत्ररक्षकांच्या नाकावरती टिचून आपण धाव घेतो ना, त्यावेळेला ती ही एक धाव प्रतिस्पर्धी संघातील 11 खेळाडूंवरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करते आणि तेच चित्र मैदानाच्या आत पाहायला मिळते. क्रिकेट इज ऑल अबाउट माइंड गेम. नक्कीच आकाश आपण पाहिलं तर जाणीवपूर्वकरित्या चेंडूला हलक्या हाताने खेळलं होतं, पण जेणेकरून चेंडू शीर्षकापर्यंत नक्कीच लवकर पोहोचणार नाही आणि एक छोटी धाव घेतली जाईल.
त्याच दरम्यान हा मिस्टर स्ट्रोक आहे, झेल नक्कीच होत नाहीये, षटकार चकवत चेंडू जाते पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. घेतोय, सेट होण्याचा प्रयत्न करतोय आणि मग अशातच नशिबाची साथ मिळाली आहे. स्वप्नील सारख्या गोलंदाजाला हा विकेट बॉल होता, मात्र त्याच्यावरती सुद्धा चौकार आलाय, कौतुकास पात्र. बघा पुन्हा एकदा टेप बॉलचा नजराणा, पीएनपी बॉल ओव्हरचा हा नजराणा. टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग झाला आणि बाहेरच्या दिशेने वळताना पाहायला मिळालाय. ही ओव्हर सोपी नाहीये. इथून टेक्नॉलॉजी सांगते प्रोजेक्टेड स्कोर जर 12च्या सरासरीने गेले तर 77 पर्यंत जाऊ शकतात, 17च्या सरासरीने गेले तर 80+ जाऊ शकतात. मग अशा वेळेला काय करणार? मोठा फटका आलाय मिडल ऑफ द बॅट, बॅट मधून सुमधुर आवाज. चेंडू जाईल सीमारेषा बार. फिनॉमल, पॉवरफुल, प्रीशियस षटकार. कडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. अमनजी नाखवा यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. अभूतपूर्व मॅच मैदानाच्या धावफलकावरती नजर टाकूयात. 39 समर्थ नाखवा यांच्याकडनं प्राइज आलंय. इथून मात्र डाऊन द ग्राउंड, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर मंथन डाकी सर्वांना प्रफुल्लित करतोय, आनंद देतोय, हर्ष उल्हास करतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. फंटॅस्टिक फोर. काय तो हर्ष उल्हास आपल्या संघाला, आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी काय ती जगदोजहेद. हॅट्स ऑफ टू देम. वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती, जिथे स्वप्नीलच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल केला जातोय. स्वप्नीलने कमबॅक केलंय, डॉट बॉल आलाय. नक्कीच आकाशाने म्हटलं जातं ना, सामना जिंकल्यानंतर बरेच हात येतात शाबासकी देण्यासाठी, मात्र खऱ्यात हे असतात जे सामना आधीच आपला विश्वास दाखवतात खेळाडूंवरती आणि त्या विश्वासामुळेच एक चांगला खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ते म्हणजेच बेलोशी बिग बुल्सच्या संघाचा. आणि ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत, नक्कीच धावांचा एक डोंगर रचण्याचा त्यांचा उद्देश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पण पाहिली, धावसंख्या झाली ती म्हणजेच 43 धावा. बघा नीनाजी, पहिली सेमीफायनलची लढत आहे. ही स्पर्धा इतकी मोठी आहे ना, जिथे मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून 4 चाकी कार, अर्थातच टोयोटाची ग्लांजा, वन ऑफ द ग्लॅमरस कार मार्केटमधील या ठिकाणी देण्यात येणार आहे. बघा पहिली दिलेली कोणीतरी भेट, पहिली गर्लफ्रेंड, पहिली गाडी ही नेहमी प्रत्येकाच्या लक्षात राहणार आहे. आणि ही गाडी पीएनपी चषकच्या माध्यमातून जो खेळाडू घेईल तो आयुष्यभर मिरवत सांगेल की येस, पीएनपी चषक मध्ये ही मला गाडी मिळाली आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत समाप्त झाले धावफलकावरती. इथून मात्र आपण पाहिलं तर 43 धावा जमा झालेत आणि सांघिक 4 तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन स्वराज देवळे मैदानाच्या आत आलेला आपण पाहतोय. एका बाजूला आक्रमक फलंदाज अर्थातच सौरभ गव्हाणकर, तर दुसऱ्या बाजूला डेलिकेट फटके मारून ज्याने सर्वांना मंत्रमुग्ध केलंय असा मंथन डाकी पाहायला मिळतोय. स्वराजचा मारा काय असेल याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. यावेळेला सरळ बॅटने लॉंगॉनच्या डोक्यावरून बुलंदी आसमानी षटकार.
हे आक्रमक फलंदाज आहेत आणि अशा प्रकारच्या या षटकासाठी सन्माननीय अमन नाखवा यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक, त्याबरोबर सन्माननीय वासुदेव नाखवा यांच्याकडून देखील 1,000 रुपयाचं कॅश प्राइज येणार आहे सौरभला. आणि सौरभच्या रडारमध्ये अशा प्रकारे चेंडू टाकले ना तर मला वाटतं प्रत्येक चेंडू हा सीमारेषे बाहेरून आणावा लागेल अशा पद्धतीचा हा आक्रमक फलंदाज आहे. स्ट्राइक इन वरती पुन्हा एकदा सौरभ गवाणकर. बाची एज आहे, थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. चिकी धाव आली पाहिजे हे या दोन फलंदाजांना माहिती आहे. बॅटला कट लागली ना मग ही धाव आलीच पाहिजे. धावफलकावरती इथून मात्र आपण पाहतोय अर्धशतक आलाय. 50 धावा धावफलकावरती लागले आहेत. बेलोशी बिग बुल संघ एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या इनिंग साठी. आवाज कमी येतोय, एकदा जोरदार आवाज होऊ देत पीएनपी चषक 2025 साठी. वॉट अ मॅच, वॉट अ क्राऊड. कौतुकास पात्र. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव जरूर मिळणार आहे. अर्धशतकानंतर धावफलकावरती आता मात्र देणगी. अर्थातच 51 ही धावसंख्या आपण पाहतोय. नक्कीच आकाश, ज्या प्रकारे फलंदाजी केली जाते, ज्या पद्धतीत फटकेबाजी केली जाते, प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला तर केवळ आक्रमण केलं जात आहे. आणि त्या पद्धतीत इथे प्रोत्साहन देण्यासाठी पार्श्विक लावली जात आहेत. ज्या पद्धतीचा क्राऊड सपोर्ट करतोय इथे बेलोशी बिग बुल हा संघ आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने कमाल करतोय. आणि त्याचबरोबर बघा खराब क्षेत्रक्षण, दबाव, दडपण, प्रेशर हे कुणालाच चुकलं नाहीये. इथे मात्र अनपेक्षित चौकार येतोय. हा चौकार लगावले होते आणि इथे देखील चौकारांमध्ये चांगली डील तो इथे करतोय. धावसंख्या एकूण 56 झालेली आहे, जिथे 3 षटक पूर्ण झालेत आणि चौथ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. 1 गडी बाद 56 अशी धावसंख्या आपण पाहतोय. अंतिम चेंडू येईल चौथ्या षटकातील. बघा इथून मात्र मंथन टाकी स्ट्राइक एंड वरती 56 धावा. धावफलकावरती जी धावगती एक लक्षात असते ना त्या दिशेने वाटचाल आहे. इथून मात्र ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल. फलंदाज सफल जरूर झालाय मात्र बॉल ऑफस्टम्पच्या लांबच लांब गेलाय. आणि इथून मात्र नशिबाची साथ मिळाली आहे. दुष्काळात 13वा महिना म्हणावा लागेल. आणि अशातच धावफलकावरती 57 धावा. या आधीची जी मॅच झाली ना बरेचसे समीक्षक बरेचसे जाणते क्रिकेटर म्हणत होते की अर्थातच नांदगाव निंजा संघ चांगला खेळ करतोय. त्यांच्यासमोर खेळताना तितकं सोपं नाहीये. त्यांची बॉलिंग ऑर्डर वेगळी आहे. मात्र मित्रांनो प्रत्येक मॅच वेगळी आहे, प्रत्येक खेळाडू वेगळा आहे. आणि ही स्पर्धा तर दिमाखदार आहे. फ्लॅट, फ्युरियस, फंटॅस्टिक, नजाकत भरा फटका. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पाहायला मिळते. या सर्व आयोजन कमिटीचा आपण धन्यवाद देऊयात, जिथे इतक्या चांगल्या क्रिकेटपटूंना इतकं उत्तम व्यासपीठ खऱ्या अर्थानं निर्माण केलेलं आपण पाहतोय. 4 षटकांची सांगता, 63 धावा. धावफलकावरती सौरभ गवाणकर वैयक्तिक 13 बॉलमध्ये 33 खेळतोय. मंथन डाकी 8 बॉलमध्ये 22 खेळतोय. बघा ज्या वेळेला दोन्ही एंडकडनं चांगली फलंदाजी होते ना त्यावेळेला धडाकेबाज धूर्म धरंदर मैदानाच्या फटके पाहायला मिळतात. आणि ती खेळी आज आपण अनुभवतोय. स्वराज देवळे सारख्या गोलंदाजाला हल्ला बोल केला. 2 षटकार 1 चौकार खेचला. आणि तदनंतर मात्र सर्वात महत्वाचं काय आहे, डॉट बॉल जास्त खेळलेले नाहीयेत. सिंगल डबल वरती विश्वास दाखवलाय. क्रिकेटचं हे गमक
हक आहे. बघा काय प्रेक्षक या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. साखरकर क्या बात आहे. तुमच्या सपोर्टला पुन्हा एकदा सलाम करूयात. ज्या पद्धतीचं तुम्ही या स्पर्धेला सपोर्ट केलाय, तुमच्या खेळाडूंना सपोर्ट केलाय, त्यासाठी त्रिवार अभिवादन करूयात आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानावरती. आणि आकाश, एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी जोडावी लागेल ना, जर तुम्हाला आपल्याला अलिबाग तालुक्यातील कोणतं गाव आहे जे सर्वाधिक क्रिकेटला सपोर्ट करतं असं जर क्रमवारी काढायची झाली तर त्यात साखरचा नंबर पहिला लागेल. साखरकरांनो या स्टेटमेंटला जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. वेल डन. वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती. सौरभ गवाणकरचा हा स्ट्रोक इथे मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात. शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये गेला आणि इथून मात्र सौरभ गवाणकरची शॉट बट स्वीट, इफेक्टिव्ह, अट्रॅक्टिव्ह आणि तितकीच इम्प्रेसिव्ह इनिंगची होईल समाप्ती. अर्थातच 5वं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. इथून आपण पाहिलं सौरभ गवाणकर 14 बॉल्स मध्ये 33 धावांची ज्याने इनिंग बिल्ड केली, आपल्या संघाची गरज ओळखली आणि ऍज अ ओपनिंग बॅट्समन म्हणून धूम धडाका मैदानाच्या आत. कधी चौकार, कधी षटकार, कधी सिंगल डबल्स. कमालीचे खेळ मैदानाच्या आत. नक्कीच आकाश आणि अनुभवी गोलंदाजाला पाचारण केलं गेलं, कारण एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होत होती, ती ब्रेक करणं आवश्यक होतं, कारण ती काळाची गरज आहे. आणि त्यानुसारच पहिल्या चेंडू विकेट प्राप्त झाली. एक छोटेखानी खेळी, मात्र एक धमाकेदार खेळी. जसं तू म्हणालास 14 चेंडूमध्येच 4 चौकार आणि 2 षटकांशी 33 धावांची एक चांगली खेळी त्यांनी केली. आणि अजून एक फलंदाज येतोय ज्याने नेहमीच प्रभावित केलंय. पहिल्या चेंडूवरती आपली आक्रमकता दाखवतोय, षटकांनी आपल्या खेळीला सुरुवात करतोय. सत्तर धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. अमन नाखवा, सन्माननीय वासुदेवजी नाखवा यांच्याकडनं प्रत्येकी 1,000 रुपयांचा कॅश प्राइज ऍड जरूर होईल. इथून मात्र मुस्तकीमला विचारावं लागेल तुझा डाएट प्लॅन काय आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे, फुलर लेनचा बॉल जरूर होता. आक्रमक, रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे, मात्र असफल ठरलाय. अर्थात मुस्तकीम मुकादम स्ट्राईक एंड वरती आलाय. मुस्तकीमचा फॅन वर्ग वेगळा आहे. बघा त्याला मुस्तकीमला आता विचारावं लागेल की बाबा रे कुठचा खजूर खातोय, कुठचे काजू बदाम खातोय, जिथे पहिल्यापासून तू सेट होऊन आलायस. कौतुकास पात्र कामगिरी. नक्कीच. आणि आपण पाहिलं तर एक पार्टनरशिप चांगली ब्रेक झाली. त्या पार्टनरशिप मध्ये आपण पाहिलं तर 50+ ची पार्टनरशिप होती. तब्बल 53 धावांची पार्टनरशिप, चांगली भागीदारी आपण पाहिली, ती म्हणजेच मंथन आणि त्याचबरोबर सौरभच्या दरम्यान. आणि आता मुस्तकीमने आपण पाहिलं पहिल्या चेंडू षटका, दुसरा चेंडू डॉट घेऊन काढलाय. पुढचा चेंडू इथे मात्र उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. मात्र पंत सांगतात चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला. इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होते. षटकानंतर पुढची 2 चेंडू निर्धाव टाकलेत, म्हणजे कुठेतरी गोलंदाज आपल्या अनुभवानिशी इथे कमबॅक करतोय. नाही, निश्चित रूपाने गैनीनाथ कटोरे आपण जर पाहिलं नाही, अनुभवी गोलंदाज आहे. वय वर्ष 47 आणि खेळपट्टीच्या दोन्ही बाजूने ज्यांना बॉलला वळवता येतं. म्हणजे कधीतरी लेग ब्रेक जो टाकतात त्याच्यात पण 2 व्हेरिएशन आहेत. एक लेग ब्रेक टप्पा पडला तरी खाली राहतो, ज्याला यासिन मर्चंट यांच्या भाषेत म्हणायचं झालं तर सबमरीन डिलिव्हरी आहे. एक लेग ब्रेक आहे जो टप्पा पडल्यानंतर थोडा कमी वेग प्राप्त करतो, मात्र उसळी प्राप्त करणारा असतो. तो सुद्धा वेगळा व्हरायटी असतात. त्यामुळे गैनीनाथ कटोरे यांच्याकडे व्हरायटी, व्हेरिएशन यांचा संमिश्र खेळ सातत्यपूर्ण त्याने करताना पाहायला मिळालाय. म्हणजे चणेरा विभागामध्ये गैनीनाथ यांचा जो दबदबा आहे ना, तो फार वेगळा आहे, प्रचंड आहे. धावफलकावरती नजर मारली तर 70 धावा धावफलकावरती लागल्या आहेत, जिथे 5वं षटक प्रगती पथावर आहे. नक्कीच आकाश, 70 धावा इथे धावफलक लागलेले आहेत. 5वं षटक सुरू आहे, अजून एक षटक येणं बाकी आहे. जसं मी म्हटलं धावांचा डोंगर रचला जाऊ शकतो, त्याच पद्धतीची इथे आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आणि या चेंडू लागलेला कव्हरच्या डोक्यांचा फटका, अप्रतिम ट्रिमेंडस स्ट्रोक. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
ही नेहमी महत्वाची असते. आपण जर चांगल्या खेळाडूंच्या संगतीमध्ये गेलो ना तर आपला खेळ सुधारतो, बहरतो आणि आपली विचारशैली सुद्धा बदलत असते. आणि PNP चषकाच्या माध्यमातून मंथनला मुस्तकीमच्या रूपाने ती साथ मिळाली आहे. या जोडीला सुद्धा आपण कौतुक करणं गरजेचं आहे. सन्मान्य समरजी नाखवा यांच्याकडून सातत्यपूर्ण पारितोषिके येत आहेत. 1000 रुपयांचं कॅश प्राइज या षटकाराला सुद्धा मिळालंय. हरिहुन्नरी व्यक्तिमत्व आज साखरकरांनी दाखवून दिलेत. क्रिकेटवरती प्रेम, समर्थ सौरभ नाखवा यांचं आपण कौतुक करावं तितकं कमी आहे. आपल्या खेळाडूंनी फटके लगावलेत ना मग त्याला दिलखुलासपणाने पारितोषिके लगावलीच पाहिजेत. नो मॅटर पैसे किती खर्च होत आहेत, त्याचा खेळ, त्याचा शॉट सिलेक्शन, त्याच्यावरती शिक्कामोर्तब करत असताना ही पारितोषिके लगावली जात आहेत. 76 ऑन स्कोरबोर्ड, जिथे 2 फलंदाज बाद झालेत. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून गोलंदाजीसाठी आपण पाहतोय राज धारवे. बघा या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा राज धारवेने फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. जो PNP एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षण घेतोय, मग PNPचं शिक्षण कशा चांगल्या पद्धतीने आहे हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. मग ते नुसतं शालेय शिक्षण नाही तर क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा त्याची कामगिरी कमालीची पाहायला मिळाली. यावेळीचा बॉल आउटसाइड द ऑप्स्टम जरूर पाहायला मिळालाय, जिथे धावफलकावरती 1 ने ऍड होईल. 77. पुन्हा एकदा आपण त्या टॉपिक वरती येऊया जिथे राज धारवेची कामगिरी सातत्यपूर्ण चांगली राहिली आहे. आज अ बॅटर म्हणून या आधीच्या मॅच मध्ये त्याने कमालीची कामगिरी केली आहे. UV स्पोर्ट्स अकॅडमी ही सुद्धा कालांतराने आपण पाहिलं ना तर खूप मोठी होणार, पुढे होणार आणि त्याच्यातून चांगले चांगले खेळाडू घडणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. जिथे केवळ एका खेळापुरती ही अकॅडमी मर्यादित राहणार नाही, वेगवेगळ्या खेळांना सपोर्ट दिला जाईल, खेळाडूंना सपोर्ट दिला जाईल. इथून मुस्तकीमने मोठा फटका खेळलाय आणि इथून आपण पाहतोय बेलोशी बिग बुल संघाला सपोर्ट दिला जाईल. चेंडू जाईल सीमारेषा पार, फरार षटकार. कॅश प्राइज अमन नाखवा यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज, वासुदेव नाखवा यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज. पारितोषिके घेण्यासाठी सुद्धा आम्हाला एक वेगळी टीम ठेवायला लागली. धावफलकावरती नजर मारूयात. या स्पर्धेतील सर्वोच्च धाव संख्या 83 धावा धावफलकावरती लागल्या. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. बेलोशी बिग बुल संघ मोठा फटका आलाय. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात. मुस्तकीम मुकादम नावाचं वादळ मैदानावरती घोंगावत होतं, त्याला मात्र राज धारवेने तंबूचा रस्ता दाखवलाय. 1 मोर डाऊन. जी इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर उभी राहिली आहे म्हणजे सन्माननीय चित्रलेखाताई पाटील, सन्माननीय नृपाल शेठ पाटील आणि भाई जयंत पाटील या सर्व मंडळींना आपण धन्यवाद देऊयात, ज्यांनी इतकं मोठं व्यासपीठ 3 तालुक्यांच्या खेळाडूंना दिलंय. ही कृतज्ञता प्रत्येक खेळाडूच्या मनात असली पाहिजे. ही कृतज्ञता प्रत्येकाने दाखवली पाहिजे. दाखवून द्या अलिबाग तालुक्यामधील इतकी मोठी नामवंत क्रिकेटची स्पर्धा कधी कुठे उभी राहिली आहे, जिथे मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून अर्थातच 4 व्हीलर पहिली कार या ठिकाणी पाहायला मिळते. मोठा फटका खेळलाय, फटका फसलाय. 1 धाव या ठिकाणी जरूर मिळेल. धावफलकावरती बदलाव सुद्धा होईल, जिथून मात्र 84 धावा 84 ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळते. आपण चर्चा करत होतो ग्रॅटिट्यूड बद्दल. हा ग्रॅटिट्यूड नक्कीच आम्हाला असणार आहे, जिथे संपूर्ण 3 तालुक्यातील खेळाडू, 3 तालुक्यातील समालोचक आणि अगदी त्याच वेळेला या सर्व मंडळींनी काय हा दैदिप्यमान सोहळा मैदानाच्या आत निर्माण केलेला आपण पाहतोय. ऑनसाइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. 1 धाव पूर्ण केली आहे. कॉलिंग कोऑर्डिनेशन मध्ये गडबड होती आणि मग अशातच मंथनला स्ट्राईक द्यायची आहे. आपला कर्णधार नेता मोरक्या याला वाचवायचं आहे, त्यासाठी म्हणून आपण पाहतोय ऋषिकेश जावरेने विकेट टाकली.
काय क्लास आहे. स्टँड अँड डिलिव्हरी पद्धतीत लागलेला अप्रतिम स्ट्रोक 6 धावांसाठी. खेळतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो मंथनसाठी. काय जबरदस्त इनिंग केली आहे. 11 बॉल 35 धावा. सन्माननीय अमन नाखवा, वासुदेव नाखवा यांच्याकडनं प्रत्येकी 1,000 रुपयांचं कॅश प्राइज जरूर आलंय. धावफलकावरती 91 धावा. 4 फलंदाज बाद झालेत. फुलटॉस प्रकारचा चेंडू गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल करेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षण जरूर होणार आहे. बॉलला चांगल्या पद्धतीने फॉलो केलं. पहिल्या धावेला दुसऱ्यामध्ये, दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नांमध्ये मात्र इथून विकेट जाईल. हरकत नाहीये. आपल्या संघासाठी हे शर्तीचे प्रयत्न चालू होते. धावफलकावरती 93 धावा. 93 ऑन स्कोअर बोर्ड. विजयासाठी 94 धाव संख्येची आवश्यकता असणार आहे. मंथन डाकीची खेळी अंतिम चेंडू नक्कीच संपुष्टात आली. रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला. मात्र फलंदाजी करत असताना 12 चेंडूंचा एकदा स्कोअर सांगा. हा आलेला आहे 6 षटकांमध्ये 93 धावा. धावा. येस. आपण काही सन्मानाकडे वळतोय. व्यासपीठावरती उपस्थित असणारे मान्यवर व्यक्तींचा सन्मान चित्रलेखाताई यांनी करावा अशी मी विनंती करतो. मानकुळेचे माजी सरपंच डॉक्टर मनोज पाटील उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान ताईंच्या शुभ हस्ते होईल. मी विनंती करेन ज्यांचे नावं मी घेतोय आपण येऊन स्टेजच्या मध्यभागी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मानकुळेचे माजी सरपंच डॉक्टर मनोज पाटील यांना इन्व्हाइट करतो. माजी सदस्य भरत पाटील मानकुळेचे यांना सुद्धा मी या ठिकाणी व्यासपीठावरती विनंती करतो की आपण स्टेजच्या मध्यभागी येऊन ताईंच्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. RDCC बँकेमध्ये ते विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कमलाकर पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान होईल. मानकुळेचे कमलाकर पाटील, मारुती पाटील, सदस्य असणारे विक्रम पाटील, सुरक्षित पाटील यांचा सुद्धा व्यासपीठावरती ताईंच्या शुभ हस्ते सन्मान होईल. तसेच कुरुळ येथील युवा नेत्या संगीता अवधूत पाटील यांचा सुद्धा व्यासपीठावरती सन्मान होईल ताईंच्या शुभ हस्ते. आकांक्षा स्वप्नील पाटील त्या सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा व्यासपीठावरती सन्मान होईल. शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते सर्वे येथील निखिल धारवे हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही ताईंच्या शुभ हस्ते सन्मान होईल. सुरई येथील शेकापचे कार्यकर्ते अनिश पावसे हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान होईल. तसेच व्यासपीठावरती उपस्थित असणारे कुरुळचे प्रशांत मोरे ज्यांना आपण थोड्याच वेळापूर्वी येथे खेळताना सुद्धा पाहिलं होतं त्यांचाही सन्मान ताईंच्या शुभ हस्ते होईल. तसेच रनिंगमध्ये ज्याने नुकतंच 100 मीटरमध्ये गोल्ड मेडल पटकावलं असे गौरव पाटील उपस्थित आहेत. गौरव पाटील यांचा सुद्धा सन्मान ताईंच्या शुभ हस्ते होईल. संगीता अवधूत पाटील आणि आकांक्षा स्वप्नील पाटील यांचा सुद्धा सन्मान ताईंच्या शुभ हस्ते होईल. अलिबागमधील व्यावसायिक राजू पॅराशेट हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान होईल ताईंच्या शुभ हस्ते. तसेच आमचे सहकारी मंगेशजी नाईक हे सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान ताईंनी करावा अशी मी विनंती ताईंना करतो. बेलीतील कबड्डी पंच अनिल राऊत हे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान ताईंच्या शुभ हस्ते होईल. या सर्व मंडळींचा सन्मान आपण ताईंच्या शुभ हस्ते घेतोय. कारण विविध विभागांमध्ये जसं मगाशी मी म्हणालो कार्यरत असणारी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी मंडळींचा सन्मान सुद्धा आपण या व्यासपीठावरती घेतोय. कोणी क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवलेलं आहे, कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे, कोणी संगीत क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे, कोणी शैक्षणिक क्षेत्रात कार्य केलं आहे. त्या सर्वांचा सन्मान आपण ताईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी घेतोय व्यासपीठावरती.
रवीनाना ठाकूर हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही सन्मान आपण व्यासपीठावरती ताईंच्या शुभ हस्ते घेणार आहोत. मानकुळेचे गुरुनाथ पाटील हे सुद्धा तिथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान ताई आपण करावा अशी मी विनंती आपणास करतो. रवीनाना यांचा सुद्धा सन्मान ताईंच्या शुभ हस्ते होईल. आंबेपूरचे दिलीप मोरे उपस्थित आहेत. यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण स्टेजच्या मध्यभागी जाऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष कैलास जगे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कैलासदादांचा सुद्धा व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. मी विनंती करतो ताईंना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. येस येतो ताई. कैलास जगे यांचा सन्मान आपण सर्वप्रथम करावा. यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असणारे ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट सचिन जोशी सर यांचा सुद्धा सन्मान होईल. अमोल नाईक जर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. वळूया समालोचन कक्षामध्ये जिथे आपण ऐकणार आहात आकाश मांद्रेकर यांना. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात झाली आहे, जिथे विजयासाठी 94 धावांची आवश्यकता आणि ना भूतो ना भविष्यतही एक वाईट स्वप्न पडलं मुरुड निंजा संघासाठी. पहिल्या बॉलवरती आपण पाहिला तर हर्षद बाद झाला आणि तदनंतर मात्र मैदानाच्या आत मोठा फटका. दुसरा बॉल आता मात्र फुलटॉस आहे, त्याच्यावरती षटकार आलाय, मात्र तो फुलटॉस बीमर तर नाही ना याची चेकिंग पडताळणी इथून मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून केली जाणार आहे. सन्मान्य प्रकाशजी राठोड यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सन्मान्य वासुदेवजी नाखुवा यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आत पाहायला मिळते. इथून मात्र लक्षात घ्या मित्रांनो, लगातारच्या 3 षटकारांना सुद्धा इथून स्पर्धेचे आयोजक सन्माननीय चिवताई पाटील आणि अगदी त्याच वेळेला रुपाल शेठ पाटील यांच्याकडनं लगातारच्या 3 षटकारांना LCD अर्थातच टीव्ही दिली जाणार आहे. मैदानाच्या आत फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू सीमा रेषा पार सुद्धा गेलाय. आपल्याकडे असणारा एक रिव्ह्यू आपण या ठिकाणी गमावलाय. धावफलकावरती सुरुवात झाली, शुभश शीघ्रम झालंय. 6 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अजय पवार ज्याने कालचा दिवस गाजवला, ज्याने कालच्या दिवसामध्ये मेडन ओव्हर टाकली, तोच गोलंदाज मैदानाच्या आत सुरुवात करतोय.
सरळ बॅटने लॉंगॉनच्या डोक्यावरून गगनचुंबी षटकार. दोन षटकार आले ना. येस येस, जर तिसरा षटकार आला लागोपाठ तर विकेट प्रमाणे लागोपाठ 3 षटकार लगावणाऱ्या फलंदाजाला सुद्धा टीव्ही पारितोषिक असणार आहे या स्पर्धेमध्ये. सर एक गोष्ट ऍड करूयात. राज धारवे मैदानाच्या आत आलाय. PNP चं शिक्षण काय आहे तो आज मैदानावरती दाखवतोय. मग तो शैक्षणिक असू देत, क्रीडा क्षेत्र असू देत, राज धारवेने PNP चं नाव मोठं केलंय. तिसरा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार का तर येस जाणार आहे. मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार. फरार. फंटास्टिक फोर. शॉटला एक्झिक्यूट करत असताना पूर्ण बॉडी बॅलन्स हा बॅट वरती ढकलला आणि तदनंतर मात्र नेत्रदीपक फटका मैदानाच्या आत. 16 धावा धाफलकावरती लागल्यात. मैदानावरती पिन ड्रॉप सायलेन्स आहे. चेंडू हवेत आहे. कोण कॅच पकडणार, मी की तू. अशा वेळेला चेंडू खाली कोण आलाय, सौरभ गवाणकर पुन्हा एकदा मैदानावरती झळकलाय. अर्धात आणखीन एक फलंदाज बाद. नखवा यांच्याकडनं सौरभ गवाणकर ज्याने कॅच पकडली त्याला 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आणि गोलंदाज अर्थातच अजय पवार याला सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सन्मान्य प्रकाश राठोड यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. पारितोषिकांची एका पाठोपाठ एक रांग लागलेली आपण पाहतोय. मैदानाच्यात काय घडलंय, कभी खुशी कभी गम, कधी एक डाव तुझा दुसरा डाव माझा, असं काहीसं मैदानावरती घडलंय. ज्या आस्किंग रन रेटची गरज आहे तो आस्किंग रन रेट चांगल्या दिशेने चालतोय. म्हणजे धावफलकावरती 16 धावा लागल्या आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. 1 to go चा इशारा अजून सुद्धा आहे. पॉवर प्लेच्या षटकांमधून ज्या धावा आल्या पाहिजेत त्या धावा येत आहेत सुद्धा. मात्र टार्गेट कितीचं आहे हे विसरून चालणार नाहीये. 94 94 धावसंख्येची आवश्यकता. एका बाजूला बेलोशी बिग बुल संघ तर दुसऱ्या बाजूला नांदगाव निंजा संघ पाहायला मिळालाय. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आत आपण पाहतोय. अजयने जरी फटके खाल्ले असले तरी सुद्धा 2 विकेट्स मिळवून दिल्यात हे विसरून चालणार नाहीये. डावखुरा फलंदाज मॅन इन फॉर्म स्वराज देवळे मैदानाच्या आत आलेला आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती आहे. षटकातील शेवटचा चेंडू. इथून ब्लॉक होल पद्धतीचा बॉल. फलंदाजाला समजलंच नाहीये की अक्षरशः काय झालंय. म्हणजे परीक्षेत एखादा कठीण प्रश्न असतो आणि त्याच्यासमोर आपण सरेंडर करतो ना की ना बाबा हे मला काय जमणार नाहीये, मी फक्त पायथागोरसच्या सिद्धांताचा अभ्यास करून आलो होतो, इथे मात्र न्यूटनचा लॉ विचारलाय. असंच काहीच मैदानाच्या आत घडलंय. षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाची सांगता 16 धावा 2 फलंदाज बाद अशी स्थिती परिस्थिती. बघा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा. हा विकेट बॉल होता हे अग्री केलं पाहिजे. गोलंदाजाने हे स्टेटमेंट दिलंय की ही चेस तुमच्यासाठी सोपी नाही आणि त्या दिशेने वाटचाल सुद्धा पाहायला मिळते. मग प्रोलिंगच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूब वरती थेट प्रक्षेपित केली जाते. ज्या पद्धतीने कॅमेरा वर्क केलंय ते कमालीचं पाहायला मिळते. ड्रोनचं हे दृश्य PNP चषक जे मिळवण्यासाठी ज्याच्यावरती नाव कोरण्यासाठी प्रत्येक जण जगदोजहद करतोय. 24 संघांनी स्वप्न पाहिले मित्रांनो. केवळ हे 24 संघ नव्हते तर मग त्यांचे पाठराखे आले, गावकरी आले, टीम मॅनेजमेंट आली. या प्रत्येकाने एक स्वप्न पाहिलंय की PNP चषक आपण आपल्या नावावरती करायचं. आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये या चषकासोबत या ट्रॉफी सोबत आपण मिरवणूक काढायची. 30 बॉल मध्ये 78 ची रिक्वायरमेंट आहे. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा सन्माननीय चित्रलेखाताई पाटील यांच्या माध्यमातून यांच्या विजन मधून निर्माण केलेली ही क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेला जी लोकप्रियता प्राप्त झाली आहे ना ही या खेळाडूंमुळे आणि या रसिक मायवा प्रेक्षकांमुळे झालेली आपण पाहतोय. शॉर्ट पिच प्रकारचा बॉल होता
मुस्तकीम मुकादमने चेंडूवरती बोट फेरली होती. बघा मुस्तकीम मुकादम कडे दोन नॅचरल ऍडव्हान्टेज आहेत. एक त्याचा शोल्डर जो आहे ना तो जबरदस्त ताकदभर आहे. मात्र दुसरा फायदा तो म्हणजे त्याची उंची आणि त्याचमुळे का होईना तो बऱ्याच वेळेला बोटांना स्ट्रेच करत असताना लेग ब्रेक जो करतो ना तो कमालीचा असतो. यावेळेला बॅटची लिडिंग एज कॅच पकडली जाणार का? येस इट इज. वन मोर डाऊन. आणखीन एक फलंदाज सूरज 16 धावसंख्येवरती. तिसरा फलंदाज गारद. ठाणेकर युजी मैदानाच्या आत आलाय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे मुस्तकीम मुकादमने. आता मात्र या मॅचची हवा थोडीशी काढून घेतली असं वाटू लागलंय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अजय पवारने 2 विकेट जरूर काढल्या, मात्र आस्किंग रन रेट प्रमाणे 16 धावा सुद्धा आल्या होत्या. मुस्तकीमने धावा सुद्धा नाही दिल्यात आणि विकेट सुद्धा काढले. व्यासपीठावरती आपण पाहतोय वेगवेगळ्या क्षेत्रातील रती महारथी एकाच प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळते. हे खूप दुर्मिळ असं चित्र आहे, जिथे वेगवेगळ्या कोणीतरी शैक्षणिक विभागातून आहे, कोणीतरी वैद्यकीय विभागातून आहे, कोणीतरी क्रीडा क्षेत्रातून आहे. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न मुस्तकीम मुकादम. काय कमालीचा खेळ मैदानावरती करून दाखवतोय. आपण जर पाहिलं ना 1% लक, 1% टॅलेंट आणि 98% नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड त्याने हा फॉर्म्युला अपनवलाय आणि फलंदाजाला बाद केलाय. मुकादमना हा परिसाप्रमाणे आहे. ज्या संघात जाईल त्या संघाचं सोनं करेल. मग त्याला फलंदाजीसाठी पाठवा, त्याला गोलंदाजीसाठी पाठवा, कधीतरी कॅप्टन कमी पडत असेल तर त्याला त्याच्या सपोर्टसाठी पाठवा. या सगळ्या बाजूने त्रिमूर्ती म्हणून त्याची भूमिका मैदानाच्या आत पाहायला मिळते. सन्मान्य समर्थ नागवा यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज या मुस्तकीम मुकादमसाठी असतील. काय कमालीचं षटक त्यांनी टाकलंय. अमनजी नाखवा यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज गोलंदाजाला दिले जाईल, ज्याने कॅच पकडली. तुम्हाला सुद्धा तीर्थप्रसादाचा लाभ मिळेल, तुम्हाला सुद्धा 500 रुपये मिळणार आहेत, पारितोषिके मिळणार. यात तीळ मात्र शंका नाहीये. धावफलकावरती नजर टाकूयात. धावफलक 17 वरती बराच कालावधी स्थिरावलाय, जिथे मात्र 4 फलंदाज बाद झालेत. इथून ही मॅच कठीण बनली आहे, ती म्हणजे अर्थातच नांदगाव निंजा संघासाठी. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा फायदा मिळेल, चेंडू जाईल वन बाउंस बाउंड्री लाईनच्या बाहेर. गॅलरी क्रमांक 3च्या दिशेने चौकार मिळणार आहे. दुष्काळात 13वा महिना होईल का? एक नो बॉल एक वेगळी कहाणी सांगणार आहे. मैदानाच्या पंच सतीश ग्रुप सर सांगतायत इट्स अ फ्री हिट डिलिव्हरी. मोठा फटका, फ्री हिट वरती लायसन मिळालं, परवाना मिळाला, त्याचा दोन्ही हातांनी स्वीकार केलाय. विकासच्या बॅट मधून प्रगती करणारा षटकार.
मॅच क्षणाक्षणाला रंग बदलतीये. पहिल्या ओव्हरमध्ये वाटलं की नाही नांदगाव निंजा संघ कमबॅक करेल. दुसऱ्या ओव्हरमध्ये मुस्तकीम मुकादमनी सुरुवातीचे 3 बॉल्स कमालीचे टाकले, 4 बॉल्स कमालीचे टाकले, जिथे 2 फलंदाजांना बाद केलं. मग अशा वेळेला वाटलं नाही नाही इथून मात्र बेलूची बिग बुल संघ कमबॅक करेल. मात्र पुन्हा एकदा विकासने कलात्मकता दाखवण्याचा प्रयत्न केलाय. इथून काय घडलं? बातचीत जरूर होती, 100% समर्पण एफर्ट जरूर पाहायला मिळाले. मात्र लास्ट मुमेंटला ज्या वेळेला शरीर जमिनीवरती टच झालं ना त्यावेळेला बॉल हातातून सटकलाय. जीवनदान मिळेल. 28 धावसंख्येवरती 4 फलंदाज बाद. येणारे आपण जर पाहिले 24 बॉल्स बाकी आहेत आणि आता मात्र घोडं मैदान जवळ आलंय. 24 मध्ये 66 धावसंख्येची रिक्वायरमेंट आणि पंचांनी इशारा केलाय की या स्पर्धेचा स्पेशल एलिमेंट अर्थातच पीएनपी बॉल ओव्हर पाहायला मिळणार आहे. पीएनपी ओव्हर बॉल. अखंड भारतामध्ये अशा फार कमी क्रिकेटच्या स्पर्धा आहेत जिथे अशा पद्धतीचा बेसिकली फॉर्म्युला वापरला जातो. पीएनपी बॉल ओव्हर एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती बेलुशी संघ जर गोलंदाजी करतोय ना तर टेप ओव्हर बॉल कोणाला द्यायचं याच्यावरती दुसरा विचारच करू नका मित्रांनो. नाही 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 तिथे संघ कर्णधार मंथन डाकी स्वतः येणार, स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी स्वीकारणार आणि निश्चितच रूपाने त्याने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे हे विसरून चालणार नाहीये. मंथन आलाय जिथे मुख्य व्यासपीठाच्या एंड कडून तो गोलंदाजी करेल. 24 बॉल 66 रन प्रत्येकाने प्रेडिक्शन केलंय. नाही इथून नांदगाव निंजाजला धावा हव्यात ना मग या ओव्हरमध्ये धावा येतील. कोणीतरी सांगतंय नाही या ओव्हरमधून विकेट जातील. नाही कोणतरी म्हणेल की नाही तिसऱ्या ओव्हरपर्यंत थांबलं जाईल, पुढच्या ओव्हरपर्यंत वाट पाहिली जाईल. सर्व इक्वेशन्स फेल आहेत. मैदानावरती जी काही परिस्थिती असेल ना त्यानुसार खेळणं गरजेचं आहे. ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हे दृश्य मैदानाच्या आत आपण अनुभवले. कधीतरी वाईड अँगल, कधीतरी अप्पर अँगल. काय कमालीचं प्रो लिंक्सच्या टीमचं कव्हरेज पाहायला मिळालंय. एक अभूतपूर्व कव्हरेज त्यांनी सुद्धा दिलंय. त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. रसिक मायबाप प्रेक्षकांनी या स्पर्धेला प्रेम दाखवलंय. मोठा फटका खेळलाय आडवा बॅटने समाचार घेतला जाईल. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. सांगितलं आपला संघ अडचणीत आहे ना. लेट्स रिस्टार्ट, रिफोकस, रिसेट. जेव्हा जेव्हा गरज आहे ह्या 3 फॉर्म्युलावरती वर्कआउट करूयात. आणि म्हणूनच का होईना पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच कालावधी हवेत आहे. मी पकडणार की तू. कॉलिंग कोऑर्डिनेशन मध्ये गडबड. आपण काय म्हणतो 2 फलंदाजांमध्ये कॉलिंग कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. नाही क्रिकेटमध्ये 2 क्षेत्ररक्षकांमध्ये सुद्धा कॉलिंग कोऑर्डिनेशन तितकंच गरजेचं आहे. हल्लीचे क्रिकेटर्स काय करतात फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी यांचाच सराव करतात. मात्र अशा पद्धतीच्या क्लुफ्त्या गुणवत्तांकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. कॅच ड्रॉप झाली तदनंतर मात्र जीवनदान मिळालंय. धावफलकावरती आपण नजर मारूयात. इथून मात्र 35 वन स्कोर बोर्ड 35 धावा धावफलकावरती आहेत. पीएनपी ओव्हर बॉल हे षटक मैदानाच्या आत चालू आहे. 3रं षटक बघा. टप्पा पडल्यानंतर बॉलने उसळी प्राप्त केली आहे. ही रायव्हलरी आपण पाहिली ना तर कॅप्टन वर्सेस कॅप्टनची आहे. म्हणजे मैदानाच्या संघ कर्णधार उमेश घाणेकर आहे. मैदानाच्या आत गोलंदाजी करणारा अर्थातच मंथन डाकी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे इथून एस्कलरेशन वरती पाय नाही दिलं, ड्रायव्हिंग सीट वरती नाही बसलो ना तर मात्र आपण बॅकफूट वरती येऊ शकू हे विसरून चालणार नाहीये. आज 4 व्हीलर कोणाला मिळणार याकडे संपूर्ण रायगडचं लक्ष लागून राहिलंय. बॅटची अपर एज. चेंडू मुस्तकीमच्या हातामध्ये. मुस्तकीम है तो मुमकिन है. 1 मोर डाऊन.
अत्यंत फेअरलेस क्रिकेट खेळले. त्याने सुपर 6च्या मॅचेस मध्ये काय सांगितलं? त्यांनी सांगितलं मी टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी स्वीकारेन, जे काही व्हायचंय ते आम्ही सेकंड इनिंग मध्ये बघून घेऊ. ॲज अ बॅट्समन आम्ही चांगली कामगिरी करू शकतो, आम्हाला प्रेशरची गरज नाहीये आणि म्हणून हे फेअरलेस क्रिकेट मैदानाच्या आत असणं गरजेचं आहे. सन्माननीय अमनजी नाखवा यांच्याकडनं गोलंदाज मंथन डाकी याला 500 रुपये, मुस्तकीम मुकादमने कॅच पकडली म्हणून त्याला सुद्धा 500 रुपयांचा कॅच प्राइज. पारितोषिके येत राहत आहेत. आज 500चं बंडल इथेच संपणार. वळीयात मैदानाच्या दिशेने जिथे 35 धावा, 5 फलंदाज बाद झालेत. मंथनचं कर्तृत्व, नेतृत्व आणि कौशल्य ही तीनही गोष्टी त्याने मैदानाच्या आत चांगलं दाखवलंय. बघा टप्पा पडल्यानंतर बॉलने खाली राहिला, सरप्राईज दिलं. सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात, हेच मैदानाच्या आत पाहायला मिळालं. बघा PNP चषक ज्या वेळेला अनाऊन्स झालं आणि ज्या वेळेला इनॅग्युरेशन झालं आणि तदनंतर सुरुवात झाली तेव्हा प्रत्येकाला सरप्राईज मिळालं. ते होतं टोयोटा ग्लांजा. 4 चाकी गाडी प्रत्येकाला सरप्राईज करून देणारी अर्थातच ही गाडी पाहायला मिळाली आणि म्हणूनच ही स्पर्धा सरप्राइजेस साठी ओळखलं जातं. जो ब्रँड, जो दर्जा, जे वर्चस्व या स्पर्धेने खेळाडूंसाठी निर्माण केलंय ना, ते कौतुकास पात्र पाहायला मिळतोय. मैदानाच्या आत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. ईश्वर नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपल्याला जरूर पाहायला मिळाला. धावफलकावरती आपण इथून नजर टाकूयात. 35 वरून स्कोर बोर्ड. बघा रसिक मायबाप प्रेक्षक, धावफलकावरती 35 धावा लागल्यात. येणाऱ्या 18 बॉल्स मध्ये 59 धावांची आवश्यकता असणार आहे. 59 रन्स रिक्वायर्ड असणार आहे. आकाश, काही मान्यवर मंडळी उपस्थित झाले तर त्यांचा सन्मान आपण घेऊया. थोड्या अंशी जर सामना तिथे थांबलाय तर मी सुप्रियाताई यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचे आहेत. कुर्डूस येथील चंद्रकांत पिंगळे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण स्टेजच्या मध्यभागी जाऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे. पोयनाड येथील प्रमोदजी राऊत उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होईल. शहाबाज येथील राजन पाटील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होईल. पोयनाड येथील रॉकी जैन सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होईल. या सर्व मंडळांना विनंती आहे आपण स्टेजच्या मध्यभागी जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अक्षीचे सरपंच रश्मी रवींद्र पाटील व्यासपीठावरती उपस्थित आहेत, तसेच डॉक्टर रवींद्र पाटील सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाईल. विनंती असेल की आपण स्टेजच्या मध्यभागी जाऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे चौल विभागाचे श्री प्रशांत जाधव, श्री सदानंद ठाकूर यांचा सन्मान सुप्रियाताई यांच्या शुभ हस्ते होईल. अक्षी सदस्य निर्जा निलेश नाईक व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान ताईंच्या शुभ हस्ते होईल. सेमीफायनलचा सामना आहे, उपांत्य फेरीतील पहिला सामना आणि मुस्तकीम मुकादम नाव लिहून ठेवा. अर्थातच PNP चषकातील एक ब्रँड अँबॅसेडर खेळाडू या वेळेला उदयाला येतोय. मुस्तकीम मुकादम पुन्हा एकदा. आकाश, तसेच व्यासपीठावर उपस्थित असणारे पेजारीचे अनिल पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल. झालेला आहे निलेश दादा, झालेला आहे सन्मान. बामणगाव महसूलचे सचिन पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल. तसेच बामणगावचे शेकापचे कार्यकर्ते दीपक खारकर, मंगेश पाटील यांचा सुद्धा सन्मान होईल. आकाश, एकदा स्कोर सांगायचा आहे. 36 ऑन स्कोर बोर्ड. इथून मात्र विजयासाठी आपण जर पाहिलं ना तर आवश्यकता असणार आहे, रिक्वायरमेंट असणार आहे 16 मध्ये 58 धावसंख्येची. इथून मात्र वेगळं पारितोषिक आलंय. सन्माननीय अमनजी नाखवा यांच्याकडून मॅच ऑफिशियल पंच यांना 500 रुपयांचं इथून मात्र कॅश प्राइज आलंय. सन्माननीय सतीशजी कुरूप साहेब आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहतो नासिरजी शेख साहेब या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. पंचांचं सुद्धा या ठिकाणी
कौतुक केलं जाईल, त्यांना सुद्धा अप्रिशिएट केलं जाते. फार कमी क्रिकेटच्या स्पर्धा असतात जिथे असे हरिहुन्नरी प्रेक्षक पाहायला मिळतात, सपोर्टर पाहायला मिळतात. दरिया दिल इन्सान म्हणून त्यांची ख्याती पाहायला मिळाली. मैदानाच्या आत पुन्हा एकदा बोलूयात. मुस्तकीम मुकादमने ही स्पर्धा जिंकण्यासाठीचं स्वप्न पाहिलं. स्वप्न म्हणजे काय? ड्रीम, DREM म्हणजे काय? डेडिकेशन, रिस्पॉन्सिबिलिटी, एज्युकेशन, ॲटिट्यूड अँड मोटिवेशन. सेल्फ मोटिवेटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला कॅच पकडण्याची नामी संधी होती. संपूर्ण समर्पण सुद्धा पाहायला मिळालं. साक्षीत पाटील त्या ठिकाणी उपलब्ध होता. साक्षीत म्हटला की एनर्जी येते, साक्षीत म्हटला की स्फूर्ती येते. मग अशा वेळेला त्याने संपूर्ण समर्पण सुद्धा केलंय. धावफलकावरती 38 धावा, 6 फलंदाज बाद झाले. 34 षटक प्रगती पथावरती. 94चं टार्गेट आहे. येणारे 14 बॉल्स विजयासाठी 56ची रिक्वायरमेंट आहे. मुस्तकीम मुकादम कुठे तुम्हाला मारून देणार आहे? तुम्हाला जर फटके खेळायचे तर आणखीन एका बॉलची वाट पहा, कारण धावफलकावरती 40 धावा लागल्यात, जिथे 4थ्या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. बघा रात्र किती झाली आहे, मात्र तरी सुद्धा किती क्लॅरिटी प्रोलिंगच्या माध्यमातून स्क्रीनवरती आणि युट्यूब प्रेक्षकांसाठी सुद्धा पाहायला मिळते. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या दिशेने. गॅलरी क्रमांक 9 ला अभिवादन करणारा षटकार. दिले जाईल. उडीयात मैदानाच्या आतमध्ये जिथे धावफलकावरती बदलाव होईल. 46 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मुस्तकीम मुकादमच्या गोलंदाजीवरती शेवटच्या बॉलवरती षटकार खेचलाय आणि इथून मात्र फलंदाजांनी सांगितलं कुछ मीठा हो जाए. शेवट गोड केला आणि आता मात्र येणारे 12 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 48ची आवश्यकता. प्रति ओव्हर 24 धावा कराव्या लागणार आहेत. बारामध्ये 48ची रिक्वायरमेंट असणार आहे. प्रत्येक रसिक मायबाप प्रेक्षक आपल्या आवडत्या खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी मिळेल तिथे जागा बनवून बसताना पाहायला मिळाले. मग ज्यांना बसायला जागा नाही मिळाली ते उभे राहिलेत. मग ज्यांना उभं राहायला पण जागा नाही मिळाली त्यांनी मात्र रिक्वेस्ट केली, बाबा रे मला पण या खेळाडूचा खेळ बघायचा आहे, थोडासा खिचक, थोडासा बाजूला हो. आणि प्रत्येक जण या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज संकल्प पाटील, जर्सी क्रमांक 14 इथून मात्र अर्थात गोलंदाजीसाठी सज्ज होईल. रसिक मायबाप प्रेक्षक बघा, तुमच्यामुळे ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळाले. तुम्ही दाखवलेले तर प्रेम, आदरपूर्ण सपोर्ट हा आमच्यासाठी नेहमीच उपयुक्त राहिलाय. सन्माननीय चित्रलेखा नृपाल शेठ पाटील यांना दाखवलेलं हे प्रेम, सपोर्ट हे नेहमी लक्षात राहील. ही स्पर्धा वर्षानुवर्ष प्रगतीच्या दिशेने वाटचाल करते. इथून मात्र आपण पाहतोय फटका फसलाय. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात उमेश घाणेकर. बॅक टू दी डगआउट. पाटीलने पुन्हा एकदा आपला क्लास, आपला अनुभव मैदानाच्या दाखवलाय. इथून धावफलकावरती नजर टाकूयात. 46 ऑन स्कोर बोर्ड, जिथे येणारे 11 बॉल्स आणि विजयासाठी 48 धाव संख्येची आवश्यकता असणार आहे. सन्मान्य अमनजी नखवा यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज गोलंदाजासाठी, 500 रुपयांचं कॅश प्राइज
क्षेत्ररक्षकासाठी लागू पडलेला आपण पाहतोय. वळूयात मैदानाच्या दिशेने, जिथे आतापर्यंत 7 फलंदाज बाद झालेत. 46 धावसंख्या धावफलकावर. इथून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, आणखीन एक फलंदाज, आया राम गया राम, तू चल मैं आया. एक पारितोषिक असणार आहे या स्पर्धेचं पारितोषिक, ते म्हणजे हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला टीव्ही दिली जाणार आहे. आणि तदनंतर मात्र दुसरं पारितोषिक असणार आहे सन्माननीय वासुदेवजी नाखवा यांच्याकडनं 5,000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे. अमनजी नाखवा यांच्याकडनं हॅट्रिक साठी तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. क्या बात है. हॅट्रिक किती महत्वाची आहे बघा. 8 फलंदाज बाद झालेत बघा. टेल एंडर फलंदाज मैदानाच्या आत आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे पारितोषिक फायनलला सुद्धा दिलं जाईल. ऑल राईट, येस, आपल्या टीमला सपोर्ट केला जातोय आणि आपल्या टीमला सपोर्ट करत असताना ही कामगिरी पाहायला मिळणार आहे. 46 धावा, 8 फलंदाज बाद झालेत. हॅट्रिकचा चेंडू आहे. इथून मात्र सिलिम मिडॉन हा क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. अगदी त्याच वेळेला पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला थोडा पुढे बोलवलाय. शॉट थर्डमॅन तैनात करण्यात आलाय. हॅट्रिक बॉल हलक्या हाताने स्टेअर केलाय थर्डमॅनच्या दिशेने, अर्थात गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. चेंडू सीमारेषा पार जाईल. चौकार. धावफलकावरती आपण नजर मारूयात. 50 धावा जमा झाल्यात. इथून मात्र 9 मध्ये 44 ची रिक्वायरमेंट आहे. 9 बॉल 44 धावा. आउटसाइड लेग स्टंप. इथून मात्र वाईट डिलिव्हरी आली आहे. धावफलकावरती 51 धावा जमा झालेल्या आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत निशांत पाटील जरूर पाहायला मिळतोय. 94 धावसंख्येचा पल्ला पार करायचा. एका बाजूला बेलोशी बिग बुल संघ, तर दुसऱ्या बाजूला नांदगाव निंजा संघ जगदोजहद करताना पाहायला मिळाले. सुरुवातीपासून वर्चस्व अस्तित्वाची लढाई आज मैदानावरती बेलोशी बिग बुल संघ मंथन डाकीच्या संघाने चांगली कामगिरी जरूर केली आहे. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बघा काय कमालीचं कामगिरी करतोय. दस्तूर खुद्द कॅप्टन, अर्थातच मंथनने त्या ठिकाणी आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात. बघा मंथनला माहिती आहे आपण मॅच मध्ये काबीज केलंय, मात्र तरी सुद्धा प्रत्येक बॉल हा इव्हेंट सारखा साजरा केला जातोय. मॅच शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत मॅच मधून बाहेर जायचं नाहीये. हा जो काही फॉर्म्युला आहे ना थोडा मोठ्यांचं ऐकायचं असतं. मात्र हशिवऱ्यामध्ये जी काही लेजेंडरी क्रिकेटपटू आले आहेत ना त्यांच्याकडनं शिकलेला खेळाडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र चेंडू सीमारेषा पार जाईल. षटकार. 58 ऑन स्कोरबोर्ड. नक्कीच पाहायला मिळतील. संकल्प गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज झालेला आपण पाहतोय, जिथे स्ट्राइक एंड वरती शाहिद मुजावर मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न जरूर करतोय. हा प्रयत्न इथून असफल जरूर ठरलाय. डॉट बॉल आलाय. 5 षटकांची सांगता. धावफलकावरती 58 धावा, 8 फलंदाज बाद, येणारे 6 बॉल्स, 6 षटकारांची आवश्यकता, अर्थातच 36 धावांची गरज असणार आहे. पीएनपी चषक आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी निर्माण केलेलं हक्काचं व्यासपीठ पाहायला मिळतंय. काय हे क्रीडांगण सजवलंय. A1 क्वालिटी प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाली.
मग ती ऋषी साऊंड सिस्टीमचं आपण कौतुक करूयात, ज्यांनी इतकी छान पद्धतीने साऊंड सिस्टीम दिली, लाईटचं आयोजन केलं आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय इतक्या छान छान अर्थातच गॅलरीज आपण पाहिलं. MM एंटरप्राइजेस यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात आणि अगदी त्याच वेळेला प्रोलिंगच्या माध्यमातून ही स्पर्धा रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत युट्यूबवरती थेट प्रक्षेपित केली जाते. 6 मध्ये 36 ची गरज आहे. मग प्रोलिंग्सवाल्यांना माहिती आहे की प्रत्येक बॉल हवेत खेळायचा आहे. मग चला हवेमध्ये जाणारा अर्थातच ड्रोन कॅमेरा मैदानाच्या आत पाठवलेला आपण पाहतोय. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा प्रत्येकासाठी पाहायला मिळाले. प्रत्येकाला हवी हवी अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. 6 मध्ये 36 ची रिक्वायरमेंट. मग गोलंदाजीसाठी जयेश आलाय. पहिलाच बॉल आपण पाहतोय. बाईक स्वरूपातील ही एक धाव जरूर मिळणार आहे. 5 मध्ये 35 ची रिक्वायरमेंट. या मॅच मधून आपण जर पाहिला तर मात्र बॅकफूट वरती ढकलला गेलाय. नांदगाव निंजा संघ सुरुवातीपासून बेलोशी बिग बुल संघाने एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑनसाइडच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल जरूर करेल, मात्र केवळ एक धाव मिळणार आहे. सन्माननीय माळवी साहेब वर्सोली यांच्याकडनं षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. बघ मैदानावरती हत्ती गेला आणि शेपूट राहिलंय, कारण धावफलकावरती आवश्यकता आहे 4 मध्ये 34 ची, जे कठीण वाटू लागलंय. मोठा फटका, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. इथून मात्र बॅट आणि चेंडूचा तितकासा चांगला संपर्क नाहीये. गोलंदाज जयेशचं करूयात कौतुक, ज्याने चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवली. आणखीन एका फलंदाजाला तंबूचा आसरा दाखवला. मध्ये 34 ची रिक्वायरमेंट आहे, जी आता मात्र कठीण बनली आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला इथून संघाने प्रयत्न केले पाहिजेत की ऑल आउट पासून वाचावा, है ना. तर अशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आत आपण पाहतोय, जिथे एक अभूतपूर्व सोहळा मैदानाच्या आत पाहायला मिळालाय. प्रत्येक बॉल, प्रत्येक क्षण, प्रत्येक रसिक मायबाप प्रेक्षकाने अनुभवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र मॅचला कलाटणी मिळणार का? मिळण्याची शक्यता फार कमी झाली आहे, कारण गोलंदाजांनी चुका केल्या तर आणि तरच या मॅच मधून काहीतरी मिळेल. मात्र डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून जयेशला मैदानाच्या आत बोलवलंय आणि जयेशने आपल्या नावारूपाला, आपल्या जबाबदारीला ओळखत उत्तम गोलंदाजी केली आहे. वर्सोली चॅलेंजर संघाचे कर्णधार श्रीकांत मोलगी, आपण त्वरित उपलब्ध व्हायचे. नेक्स्ट मॅच आपली जरूर खेळवली जाईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑल आउट करण्याची नामी संधी. ऑल आउट OUT. इथून मात्र बेलोशी बिग बुल संघ PNP चषक 2000
थोड्याच वेळात नाणेफेकीचा कौल घेऊ, पण तत्पूर्वी व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या काही व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान ताईंच्या शुभ हस्ते होतोय. कामार्लेचे युवा नेते सूरज गिरी